एकनाथजी शिंदेंनी मगाशी असं विधान केलंय की लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघाले। मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे। एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 3 लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही महिलांचेच फक्त इथे छाननी होणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, ज्यांच्या पगारामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांची सरसकट छाननी होणार आहे। तर ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे पण पात्रता आहे तर त्यांची छाननी होणार नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र आहे व तुमची कागदपत्रे सर्व सबमिट झाले आहेत तर तुमची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। तर आता लाडक्या बहिणींच्या